तुमसर नगर परिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले कशा प्रकारे सर्व कायद्याला केराची टोपली दाखवून काही गुंड प्रवृत्तीच्या उकांना हाताशी धरून तुमसर येथे आठवडी बाजारातील दुकानदाराची अवैध वसुली करून नगर परिषदेच्या लाखोच्या नुकसान करीत आहेत। आज आपण या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत। मी गणेशराव व तुम्हा सर्वांच्या बीबीजी न्यूज तुमसरमध्ये स्वागत आहे। नगरपालिकेकडून दरवर्षी तुमसर शहरातील गुजरी व आठवडी बाजारातील फुटपाथवर जे दुकानं लावतात त्यांच्याकडून एक प्रकारे कर म्हणून काही ठराविक रक्कम वसुली केली जाते। त्याकरिता दरवर्षी नगरपालिकाकडून कंत्राट दिले जाते। यात आठवडी बाजाराचा एक कंत्राट व दुसरा कंत्राट दिला जाते जी दररोज गुजरी भरते त्याचा कंत्राट। तर 2 वर्षापूर्वी आठवडी बाजाराचा ठेका जो दिला होता 10 ते 15 लाख रुपये प्रतिवर्ष व त्याच प्रमाणात गुजरीचा ठेका दिला जाते। परंतु मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी जेव्हापासून तुमसर नगर परिषदेचा पदभार सांभाळला तेव्हापासून त्यांनी आठवडी बाजारातील वसुली करण्याच्या व गुजरीच्या वसुली करण्याचा कंत्राट दिला नाही आणि 2-3 गुंड प्रवृत्तीच्या युवकांना बेकायदेशीरपणे वसूल करण्याची मुभा दिली आहे। त्यांना वसुली करण्याचे कोणतेही कायदेशीर आदेश दिले नाही अशीही पूर्णपणे माहिती मिळालेली आहे। याबाबत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली तेव्हा भ्रष्टाचाराचा सर्व भोंगड कारभार समोर आला। नगर परिषदेने दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की आठवडी बाजाराच्या वसुलीचा ठेका दिलेला नाही, परंतु नगर परिषदेचे काही कर्मचारी त्यामध्ये एक कनिष्ठ लिपिका आहे श्रीमती सिंगंजुळे, एक सिपाई आहे बडवाईक आणि एक स्वच्छता विभागामध्ये कार्यरत श्रीमती मोगरे आहेत। हे कर्मचारी जाऊन आठवडी बाजाराची वसुली करतात असं त्यांनी माहितीच्या आधारामध्ये सांगितले आहे आणि याच माहितीच्या अधिकारामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे। हे कर्मचारी दररोज गुजरीची वसुली दररोज करतात, तर दररोज 1100 ते 1200 रुपये व मंगळवारला आठवडी बाजाराची जी वसुली करतात त्यात फक्त 5000 रुपये मिळतात आणि हे सर्व पैसे आम्ही नगर परिषदेच्या खात्यामध्ये जमा करतो। तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, हीच ती माहिती दिलेली आहे आणि तिथं लिहिलेलं आहे, हे बघा 5000 रुपये दर आठवड्याला वसूल आठवडी बाजाराचा आणि 1100-1200 रुपये ही गुजरीचा आहे असं त्यांनी सविस्तर लिहिलेलं आहे। परंतु मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी सर्व खोटी माहिती दिली असल्याचे समजून येत आहे। ज्या कर्मचाऱ्यांची नावे त्यांनी दिली ते दिवसभर नगर परिषदेमध्ये काम करतात, मग ते वसुली केव्हा करतात असा प्रश्न निर्माण होते। तेव्हा याबाबत वास्तविकता जाणून घेण्यासाठी बीबीजी न्यूज तुमसरने 14 ऑक्टोबर मंगळवारला आठवडी बाजारामध्ये जाऊन तपासणी केली असता त्यात काय दिसून आले की नगरपालिकेचे कर्मचारी वसुली करत नसून मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांचे जे गुर्गे आहेत ते वाटेल तशी वसुली करत आहेत। जेव्हा त्या वसुली करणाऱ्यांच्या लक्ष बीबीजी न्यूज तुमसरच्या प्रतिनिधीवर पडताच त्याने पळ काढला, त्याने वसुली सोडून दिली आणि तो पडू लागला। तुम्ही बघू शकता स्क्रीनवर हा जो मेहरून रंगाचा शर्ट घातलेला हा इसम आहे, हा अवैध वसुली करत होता आणि कसा पळ काढत आहे। परंतु बीबीजी न्यूजच्या प्रतिनिधीने त्याचा पाठलाग केला आणि त्याला विचारले असता त्याने काय सांगितले ते अगोदर तुम्ही बघा। हो, हे वसुली कशाची करता तुम्ही? तुम्ही कोण आहात? तुमचं नाव काय? गणेश ठाकूर। तुम्ही ठेकेदार आहात का? हो, मार्केट ठेकेदार। मार्केट ठेकेदार का? किती घेता तुम्ही? दुकान पाहून राहतो। तुम्ही बघितले आहे की त्या अवैध वसुली करणाऱ्या इस्माने स्वतःला ठेकेदार सांगितलेले आहे, परंतु वास्तविक ही बाब खोटी आहे। कारण नगर परिषदेनेच कबूल केले आहे की आम्ही आठवडी बाजाराच्या वसुलीचा कंत्राट दिला नाही। मग हा जो वसुली करणारा आहे तो कोण आहे? तर हा कोण आहे? तर जुम्मा प्यारेवाले यांनी जे काही गुंड प्रवृत्तीचे युवक आहेत त्यांना वसुलीचा अधिकार दिलेला आहे आणि ते बेकायदेशीरपणे वसुली करत आहेत, तुम्ही बघू शकता। मग प्रश्न असा निर्माण होतो की तुमसर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी कंत्राट न देता काहींना हाताशी धरून शेतकऱ्यांची व गरीब दुकानदाराची वसुली दादागिरीने का करत आहेत? तर वास्तविकमध्ये जेव्हा विचारपूस केली असता अशी माहिती मिळाली की हे जे सांगतात की दररोज गुजरीची वसुली 1100-1200 रुपये येते, परंतु ती येते 1,500 ते 2,000 रुपये, म्हणजे महिन्याकाठी किती होणार? 50 ते 60,000 रुपये आणि वर्षाकाठी किती झाले? तर 6 ते 7 लाख रुपये वसुली होते। आणि दर आठवडी बाजाराची वसुली
काय येते तर 20 ते 25 हजार रुपये, म्हणजे महिन्याकाठी किती झाली तर 90 ते 1 लाख रुपये, तर वर्षाकाठी काय किती झाली 10 ते 12 लाख रुपये वसुली होते. परंतु मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी काय सांगतात आणि काय करतात, यापैकी दररोजची वसुली काय सांगितली त्यांनी 1100 ते 1200 रुपये दाखवतात. म्हणजे महिन्याकाठी किती झाली 30 ते 35 हजार रुपये आणि वर्षाकाठी किती झाली 3 ते 4 लक्ष रुपये. तर दुसरी बाजू आठवडी बाजाराची वसुली जे येते ती यांनी मग खात्यामध्ये दाखवलेली आहे फक्त 5000 रुपये प्रति मंगळवार, म्हणजे महिन्याकाठी 20,000 रुपये आणि वर्षाकाठी किती झाले तर 2.5 लक्ष रुपये. एकीकडे मंगळवारची वर्षाची वसुली ती 10 ते 12 लक्ष रुपये होते, परंतु हे किती दाखवत आहेत फक्त 2.5 लाख रुपये. मग बाकीचे पैसे कुठे जात आहेत. तशाच प्रकार आहे की ही जी दररोजची वसुली आहे ते यांनी खात्यामध्ये किती दाखवली आहे वर्षाकाठी 2.5 ते 3 लक्ष रुपये, परंतु नगर परिषदच्या खात्यामध्ये किती जमा केले जातात फक्त 2.5 लक्ष रुपये. म्हणजे गुजरीची वसुली वर्षाकाठी 7 ते 8 लक्ष रुपये होते आणि हे जमा किती करतात तर 3 ते 4 लक्ष रुपये. एवढा मोठा भ्रष्टाचार मुख्य अधिकारी करत आहेत आणि याला कोणीही बोलायला तयार नाही. त्याला मनमानी वाटेल तसा तो कारभार करत आहे. आणखी एक बाब समोर आलेली आहे की मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी कर्मचाऱ्यांच्या नाव समोर करून काही गावगुंडांना हाताशी धरून वाटेल तशी वसुली करीत आहेत. वास्तविक पाहता असं माहिती पडली की जे छोटे दुकानदार आहेत त्यांना 10 ते 15 रुपये घ्यायला पाहिजे आणि मोठे दुकानदार आहेत त्यांना 20 ते 30 रुपये घ्यायला पाहिजे, परंतु हे 30 रुपयापासून 100 रुपयापर्यंत मागणी करतात आणि दिलं नाही तर दमदाटी देतात. आणि यातच जे सकाळी जे शेतकरी येतात शेतातील माल विकायला भाजी, त्यांच्याकडून हे वाटेल तसं म्हणजे 50 ते 100 रुपये वसूल करून त्यांच्या शोषण करतात आणि याबाबत कुठलीही पावती देत नाही. कायद्यामध्ये असं आहे की नगरपालिकेने त्या पावतीवर आपला सही आणि शिक्का मारावा आणि ती पावती या कंत्राटदाराने त्यांना दुकानदाराला द्यावा, परंतु असं कुठलीही बाब होत नाही. म्हणजे पावती न देता हे एक प्रकारे अवैध वसुली सुरू आहे. एवढा मोठा भोंगळ कारभार मुख्याधिकारी करत आहेत आणि मला असं वाटते जेव्हापर्यंत याला पाठबळ राहणार नाही, याला सुरक्षा कवच राहणार नाही, तेव्हापर्यंत मुख्याधिकारी एवढी मोठी हिंमत करणार नाही. तर माहिती अशी मिळालेली आहे की काही माजी नगरसेवक आहेत आणि काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ते लोक याला सुरक्षा कवच प्रदान करतात. त्यामुळेच जुम्मा प्यारेवाले याची हिंमत वाढलेली आहे. गावामधील जे गरीब दुकानदाराला लुटतात आणि जर यांच्यावर कारवाईचा बडगा आला तर हे जे काही माजी नगरसेवक आहेत, काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ते काय करतात तर याला मोठ्या नेत्याकडे नेतात आणि त्याच्यावर होणाऱ्या कारवाईवर पडदा घालतात. म्हणजे याला कोण जबाबदार आहेत, आपले स्थानिक पुढारी याला जबाबदार आहेत. ज्या प्रमाणामध्ये या भ्रष्टाचाराला जुम्मा प्यारेवाले जबाबदार आहे, तेवढाच जबाबदार याला जे सुरक्षा कवच प्रदान करतात. आणि का सुरक्षा कवच प्रदान करतात, कारण हे ठेकेदारी करतात आणि त्यामधला अर्धा तू आणि अर्धा मी असा प्रकार हा सर्व या नगरपालिकेमध्ये सुरू आहे. माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व BBG न्यूज तुमसरला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.